स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. शरद पवारांच्या 7 खासदारांना सोबत येण्याची सुनील तटकरे यांची ऑफर. सुप्रिया सुळे यांची पटेलांकडे तटकरे संदर्भात नाराजी तर तटकरेंकडून आरोपाचं खंडन. धनंजय मुंडेंविरोधात आघाडी उघडणाऱ्या सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादीचा पलटवार. देशमुखांच्या हत्येचा 2 दिवस आधीपर्यंत धस कराडच्या संपर्कात होते, मिटकरींचा आरोप. तर सीडीआर काढा, धस यांचं आव्हान. टोक्याला खास सुटल्यावर 3 दिवसात पूर्ण टक्कल. बुलढाण्यात पूर्णा नदीकाठी अजब आजाराने गावकरी हैराण. आरोग्य पथकाचा गावात किया सर्वेक्षणाला सुरुवात. आशिष शेलार राज ठाकरे यांच्या भेटीला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्यानं पुन्हा मनसे भाजपा युतीच्या चर्चांना उधाण. टोरेस्ट कंपनी कोट्यावधींच्या फसवणुकीचं प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग. 3 लाखाहून अधिक मुंबईकरांना कंपनीनं घातलाय गंडा. धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमिनी बळकवण्यासारख्या आरोपांची मोठी यादी. अमोल मिटकरी यांचा गंभीर आरोप. तर मिटकरींना राष्ट्रवादीची मुन्नी आरोप करायला सांगते, धस यांचा पलटवार. अजित पवार प्रमुख नेते असले तरी प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचीच पक्षामध्ये चलती. रोहित पवारांचं वक्तव्य. तर तटकरे वैयक्तिक पातळीवर डील करतात का, रोहित पवारांचा सवाल. राज्यातील पवनचक्की मालकांना खंडण्यासाठी गावगुंडांचा तगादा. शरद पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा. संतोष देशमुखांच्या हत्यापूर्वीच पवारांकडून मुख्यमंत्र्यांना कल्पना. प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन यांचं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप. कोऱ्या कागदावर सह्या घेऊन धनंजय मुंडेंनी जमीन बळकावल्याचा दावा. ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बैठकीत मनपा निवडणुकीसाठी एकला चलोरेचा सूर. काँग्रेस सोबत न जाण्याची शिवसैनिकांची ठाकरेंना विनंती.